त्या आधी पण सांगितलं की मी कालच दिल्लीवरनं सकाळी आली. आमचं पण अधिवेशन सुरू होतं. आमचे पण तिथे अनेक विषय तिथे सुरू होते आणि सध्या मी माझ्या मंत्रालयाच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे किंवा ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये व्यस्त आहे. म्हणून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काय सुरू आहे याच्याकडे माझं लक्ष नाही. पण प्रार्थना एवढीच आहे की या दोन नेत्यामधले ह्या सगळे जो काही विषय आहे तो संपेल लवकरात लवकर आणि आपल्या जिल्ह्यामध्ये विकासाला गती मिळेल. कारण की आता म्हणजे आमच्या पक्षाचं म्हणते, आमच्या महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आमचं भाग्य आहे की आज आम्हाला जिल्ह्याला मंत्री जे आहे आज 2 कॅबिनेट मंत्रीपद इथे 3 कॅबिनेट मंत्रीपद इथे आलेले आहे. माझ्यासहित 4 मंत्री जिल्ह्यात झालेले आहे. अपेक्षा एवढीच आहे की आमच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकासाचे कामं आपल्या जिल्ह्यामध्ये झाले पाहिजे. लोकांच्या ज्या काही आमच्याकडनं अपेक्षा आहेत त्या आम्हाला पूर्ण करता आल्या पाहिजे. म्हणून त्याच्याकडे जर आपण सगळ्यांनी तुम्हीसुद्धा माझ्यासहित तुम्हीसुद्धा जर त्याच विषयांकडे जास्त लक्ष दिलं तर मला असं वाटतं लोक आपल्याकडनं समाधानी दोघं नेते आपल्यासाठी आदरणीय आहे. मागच्या काळात तुम्ही बोलला होता की या दोघं नेत्यांमधील दरी जी आहे मी ती दूर करण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा एकदा प्रयत्न करणार का? बघा, नक्कीच दोघं नेते माझ्यासाठी आदरणीय आहेच. कारण की दोघांचं स्थान माझ्या आयुष्यात हे महत्त्वाचं आहे. आज खडसेसाहेब घरातले व्यक्ती आहे. गिरीश भाऊंनी नेहमी मुलगी म्हणून माझ्याकडे बघितलं, म्हणजे मला सांभाळलेलं आहे. आज आमचे ते नेते आहे. माझा मुलगी म्हणून प्रयत्न हाच राहील की हे विषय कुठे ना कुठे बंद झाले पाहिजे आणि जिल्ह्याच्या विकासासाठी सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे.